नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती। तर शेतकरी मित्रांनो, आपण आज जून जुलै या महिन्यातील शेवगा सेटिंग किंवा शेवग्याबाबत कसं काही नियोजन करता येईल या वारासाठी याच्याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, शेवगा या पिकास जर पाऊस चालू झाला तर सेटिंग होत नाही, पण आपला प्लॉट भर पावसात पण सेटिंग झालेला आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, मोठ्या प्रमाणात फुलगळ झालेली, फुलांची, फळांची व बारीक बारीक जे काही शेंगा आहेत त्यांची पण मोठ्या प्रमाणात ड्रॉपिंग किंवा गळ झालेली आहे। तरीसुद्धा आपण शेवगाचा बारचं नियोजन या महिन्यांमध्ये करून चांगल्या प्रकारे सेटिंग मिळवलेली आहे। तुम्ही पाहू शकता, उन्हाळी किंवा जसं काही डिसेंबर जानेवारीमध्ये जसं सेटिंग राहते त्याप्रमाणे सेटिंग आपण या दिवसात मिळवलेली आहे। तर बरेच लोक किंवा शेतकरी, शेवटोत्पादक शेतकरी किंवा दुकानदार किंवा जे काही शेतकरी प्रतिनिधी आहेत ते मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची लूटमार करता, हा फवारा मारा सेटिंग होईल, तो फवारा मारा सेटिंग होईल, आणि शेतकरी पण मोठ्या प्रमाणात फवारा मारून त्यांना योग्य तो रिझल्ट मिळत नाही। तर त्याचं कारण असं आहे की तुम्ही कोणत्या टेजला कोणता फवारा मारला पाहिजे हे अत्यंत महत्त्वाचं आहे। कुठलाही फवारा मारल्यानंतर लगेच सेटिंग होत नाही। फवारा मारल्यानंतर कमीत कमी 10 ते 12 दिवस त्याचं कार्य ते करत राहतं। त्या दरम्यान जर वादळी वारा आला, मोठ्या प्रमाणात पाऊस आला, गारपीट झाली किंवा दव धुकं असं काही वातावरण तयार झालं तर फुलं जे काही फ्लॉवरिंग आहेत आपली ती 100% ड्रॉप होऊ शकते। शेतकरी बांधवांनो, सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की कोणताही फवारा मारून लगेच सेटिंग होत नाही। तरी पण आपण काही कॉम्बिनेशन बनवलेले आहेत यावर्षी जे तुम्हाला शेवगा सेटिंग करण्यासाठी उपयुक्त ठरतील। ते म्हणजे प्रोबिऑन एक्सिड। प्रोबिऑन एक्सिड, प्रोबिऑनमध्ये जे काही आहे ते ॲमिनो ॲसिड आहे आणि एक्सिडमध्ये ॲमिनो ॲसिड बेस मॅक्रोन्यूट्रिएंट आहे। यांचं कॉम्बिनेशन मारल्यानंतर झाडाची रोगप्रतिकारशक्ती वाढते, झाडाच्या जे काही फांद्या आहेत त्यांना टणकपणा येतो, फळ किंवा जे आपलं फूल आहे त्याचा दांडा मजबूत बनतो, त्यामुळे गळ कमी प्रमाणात होती आणि आपल्याला ॲमिनो ॲसिडमुळे मोठ्या प्रमाणात फळांची, फुलांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते, त्यामुळे सेटिंग आपल्याला दिसते। तर त्याचं प्रमाण, प्रोबिऑनचं प्रमाण एक आणि जे काही एक्सिड आहे त्याचं एकाच अर्धा असं प्रमाणे मारू शकता। मोठ्या प्रमाणात शेवग्याला फवारा मारताना एक गोष्ट लक्षात घ्यावी की जास्तीत जास्त प्रमाण घेण्याचा प्रयत्न करू नये। जेवढं प्रमाण कमीत कमी घेते तेवढा चांगला रिझल्ट मिळू शकतो। शेवग्याला मोठ्या प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात औषधांचा फवारा केला, प्रमाण वाढून तर कॉचिंग येऊन आपल्याला तोटा होऊ शकतो। तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही दुसरे कॉम्बिनेशन जे आहे ते म्हणजे नायट्रोबेन्झिन। तुम्ही नायट्रोबेन्झिनचा देखील वापर करू शकता किंवा 0.34 पोटॅशियम सोनेट अशा प्रकारचे फर्टिगेशन ग्रेडचे किंवा फवारा मारू शकता किंवा खालून पण हे सोडू शकता। तर शेतकरी बांधवांनो, फ्लॉवरिंग करता जबरदस्त औषध म्हणजे 6B। तुम्ही 6Bचा वापर करून सेटिंग मिळवू शकता। 6B हे सायटोकायनिन गटातील एक औषध असून ते मोठ्या प्रमाणात बुम्स किंवा जे काही फुले त्यांना प्रोड्यूस करण्याचं काम करतं। तसेच 6B मारल्यानंतर तुमचा शेंडा जास्त चालणार नाही। मोठ्या प्रमाणात शेंडा चालण्याचा जे काही आपल्या शेवग्यात तो एक हे ते थोड्याफार प्रमाणात कंट्रोल होऊ शकतो। त्याच्यानंतर पुढचं कॉम्बिनेशन म्हणजे शेतकरी बांधवांना सर्वात मोठं आणि सर्वात फ्लॉवरिंग करता किंवा सेटिंग करता महत्त्वाचं काम म्हणजे शेंडा कुंडणी। तर तुम्ही पंजा छाटणी केल्यानंतर कमीत कमी 3 ते 4 फुटाच्या फांद्या झाल्यानंतर तुम्ही शेंडा कुंडणी करावी। त्यानंतर जर तुम्हाला वाटलं तर परत शेंडा कुंडणी करावी। शेंडा कुंडणी केल्यानंतरच शेवग्याला सेटिंग मोठ्या प्रमाणात होते। शेतकरी बांधवांनो, याच्यात पुढचं कॉम्बिनेशन जे आहे ते आहे, तर मित्रांनो तुम्ही याच्यात 19-19 आणि बोरॉनचा फवारा करू शकता। बोरॉन हे फुल किंवा फ्लॉवरिंग स्टेजमध्ये चांगल्या प्रकारे काम करतं। तसेच महाफीड किंवा महाधन कंपनीचं फ्लॉवरिंग फेशियल म्हणून एक औषध येतं, ते पण तुम्ही मारू शकता। तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही अशा प्रकारचे कॉम्बिनेशन वापरून शेवग्याला सेटिंग करू शकता। पावसाळा राहिला किंवा मोठ्या प्रमाणात पाऊस येत राहिला तर कमी प्रमाणात होईल, पण सेटिंग 100% होईल, आणि वातावरण चांगलं राहिलं तर 90 ते 95% सेटिंग होण्यास या फवारा मदत करू शकतात। हे फवारे आपण स्वतः वापरून याच्यावर काम केलेलं आहे किंवा हे आपण कॉम्बिनेशन आपण स्वतः वापरलेले आहेत। तसेच शेतकरी बांधवांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तसेच तुमचे काही शंका किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।